स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हॅलो. हां, कसं झालं ऑपरेशन? ऑपरेशन ठीक झालं पण अजून काळजीच आहे तशी. तुला माहिती आहे आईला किडनी कोणी दिली ते? कुणी? सौरभनी. काय? हो ना, आम्हाला सगळ्यांना पण शॉकच बसलाय. काय सांगतेस काय तू? अगं सौरभने? हो, मी भेटून पण आले त्याला. त्याच्या ऑपरेशन नंतर थोडी कॉम्प्लिकेशन्स झाली होती. बापरे, कसा आहे तो? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? याच हॉस्पिटलमध्ये. बापरे, अगं काय केलं आहे त्यांनी? स्वतःच्या आयुष्याचा जरा तरी विचार करायचा. देवयानी, हे कळल्यापासून माझ्या मनात काय काय उठलंय माझं मलाच माहित. पुन्हा पुन्हा एक प्रश्न मनात येतो की का केलं असेल त्यांनी हे? त्याच्या उपकारांच्या ओझ्याखाली येऊन त्याच्याशी मी पॅचअप करावं म्हणून, की आर्यवर हक्क सांगणं सोपं व्हावं म्हणून? अवंतिका, यातलं काहीही नसणार. अगं आर्यवर त्याचा तसाही हक्क आहेच. आणि मी जितकी त्याला ओळखते किंवा एवढ्यात आमचं जे काही बोलणं झालं त्यावरून तू म्हणतेस तसं काहीही नसणार. आधी मलाही असंच वाटायचं ग, पण आपलं वाटणं अनेकदा भ्रम ठरतो असा अनुभव आहे माझा. एनिवेज, त्यांनी हे सगळं चांगल्या मनानेच केलं असेल असा विचार करण्यानेच मन शांत राहू शकेल. तू भेटलीस त्याला? भेटले म्हणजे मी एकदा गेले तेव्हा तो ग्लानीत होता. बरं, हे बघ, मी तिथे येते, मग आपण दोघेही भेटायला जाऊया. हो, बाकी काही असलं तरी माझ्या आईचा जीव वाचवलाय त्याने. मला जायलाच हवं त्याला भेटायला. हे बघ, मी आत्ता लगेच निघते. येते मी. बाय. थँक्स सौरभ. मला कळत नाही मी काय बोलू. इट्स ओके. नाही सौरभ, तुला माहित नाही तू काय केलंस. इतक्या क्रुशियल सिच्युएशन मध्ये तू जर का आईला किडनी दिली नसतेस ना, आणि आईला काही झालं असतं तर आमचं अख्खं घर. मला खरंच कळत नाही मी काय बोलू. सलील, त्या क्षणी मला
जे वाटलं ते मी केलं. सौरभ, यू आर ग्रेट. सलील, माझ्यामुळे जे काही तुम्हाला नुकसान झालंय त्याची भरपाई मी. सौरभ, आणि तू आत्ताही जे केलंस ना त्याची भरपाई कशाने होऊ शकणार नाही. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर. सौरभ, कसा आहेस? I'm okay. Much better. सौरभ, तू हे सगळं सॉरी. सॉरी. मला माहित होतं तुला हे आवडणार नाही आणि तुला कळावी अशी इच्छाही नव्हती. काय कुठल्या वेगळ्या इंटेन्शनने केलं असं काही नाहीये. सौरभ, तू बघ, त्या क्षणी मला जे वाटलं ते मी केलं. एका सेकंदात निर्णय घेतला. आता यावरून काही गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज. सौरभ, तू आमच्यासाठी, माझ्या आईसाठी जे काही केलंस ना त्याची परतफेड नाही करू शकणार होता. आय जस्ट डोंट नो हाऊ टू थँक यू. दॅट्स ओके. आईंच्या जीवाचा धोका टळला बस. सौरभ, मी आई, सौरभ, गुड न्यूज. काय रे? मला मुलगा झाला. कोल्हापूरून फोन आला होता. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पूर्वा कशी आहे? छान आहे ते पण. तुला आता कोल्हापूरला जायला लागेल. अरे हो, पण तू इथे असं असताना. कमाल करतोस अमोल. आम्ही सगळे आहोत. विल टेक केअर ऑफ हिम. डोंट वरी. थँक्स अवंतिका. आता लक्ष द्यायला तू आहेस म्हटल्यावर मला काहीच चिंता नाही. मी जर डॉक्टरने सांगितलेली औषधं घेऊन येतो. ओके. अवी, मला जरा ती अवंतिका, टॅबलेट देते का? माझी वेळ झाली औषधाची. मी देते ना.
सौरभने अवंतिकाच्या आईला किडनी दिली, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आज सौरभ मला वेगळाच वाटला. त्याच्याकडे बघून मला असं वाटलं की त्याला अजूनही अवंतिकाबद्दल फिलिंग्स आहेत. केवढी काळजी आहे त्याला. पण सौरभने किडनी दिली आहे हे शशांक दादाला कळलं तर तो अजून अपसेट होईल. आधीच अवंतिका आणि त्याच्यातला तणाव, इतक्यात त्याला सांगायलाच नको. कसं आहे सौरभ? बरं आहे, मच बेटर. सॉरी यार, तुला ह्या अशा परिस्थितीमध्ये सोडून मला जावं लागतं. कमॉन अमोल, अरे एवढं केलंस तू माझ्यासाठी. अरे डोंट वरी. आपण मी पोचल्या फोन करेन सौरभ. टेक केअर. यू टू. ऑल द बेस्ट. चल. ओके. अवंतिका, निघालीस दवाखान्यात? कशी यायची तब्येत? आता पुष्कळ बरी आहे. बरं, हा अंगारा घेऊन जा आणि लाव त्यांना. हं? आजी, तुम्ही किती करता माझ्यासाठी. अगं, खरंच तुम्ही एवढे आशीर्वाद दिलेत म्हणूनच सगळं वेळेवर आणि लवकर झालंय. मला खूप आधार वाटतो तुमचा. तू तरी काय कमी करतेस का आमच्यासाठी? किती माया लावतेस आम्हाला. हे बघ, काही काळजी करू नको. जो सगळ्यांच्या भल्यासाठी झटतो ना, त्याचं नेहमी चांगलंच होतं. मी काही ते बोलत बसले. मी निघते. मुलं वाट बघत असतील तिकडे. हं? नातू कसा आहे तुमचा? छान आहे. आणि कल्पना? कल्पना छान आहे. तिला अजून लक्षात नाही आलं ना? नाही, म्हणजे सगळं गुपचूपच करते मी. कल्पनाकडे बघितलं ना की जीव तुटतो माझा. कधी ती सगळं विसरून आमच्याकडे येईल असं वाटत राहत. तू किती करतेस तुझ्या आई वडिलांचं. आम्ही मात्र. आजी, तुम्ही काही काळजी करू नका. सगळं नीट होणार आहे आणि तेही लवकरच. मला खात्री आहे. होणारच. मलाही खात्री आहे. कारण देव नेहमी चांगल्या माणसांचं चांगलंच करतो. आणि आपण चांगली माणसं. गुड मॉर्निंग. बाहेर निघालास? अरे, मला अवंतिकाबद्दल कळलं. म्हणजे जुई म्हणाली तिची आई हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. तेव्हा मला स्ट्राईक झालं की तू तिला चेक का देत होतास. म्हणजे तिला पैशाची गरज असेल आणि तिने तुझ्याकडे पैसे मागितले असतील, राईट? तिने ते मागितले नव्हते, मी तिला दिले ते. ओ, तू गेला होतास की नाहीस हॉस्पिटलमध्ये?
अरे असं काय करतो शशांक? तू जायला पाहिजेस हॉस्पिटलमध्ये. अरे ती तुझी एम्प्लॉई आहे. शी इज इन सच अ बिग प्रॉब्लेम. यू शुड गो. काय ना शशांक, अशा वेळी आपल्या जवळच्या माणसाचा फक्त प्रेझेन्स सुद्धा खूप बरा वाटतो. का मी सहन करतो या बाईला? तिचं स्वार्थी लोभी रूप अनेकदा उघड होऊन सुद्धा तिला मी का घरात राहून देतो? फार त्रास होतो कधी कधी विचार करून की याच बाईवर मी पूर्वी इतकं मनापासून प्रेम केलं का? हे जाधव यांचं सगळं आलेलं आहे हा. आलेले का? आणि तो संतोष आपटे आहे ना, त्याच्या आईशी बोलले मी. 3-4 महिन्याचे राहिलेत त्यांचे पैसे. बर. ते मात्र जरा लिहून ठेवलं पाहिजे. अजून कशी आली नाही? आज बराच उशीर झाला नाही हिला? अहो येईल ते एवढ्यात येईल. आणि पण काळे आजी, मी तिला आज सांगणार आहे की उद्यापासून मी 2-3 दिवस गावाला जाणार आहे. तुझ्या मुलाला तू तुझ्या आईकडे ठेव. अहो असं काही सांगू नका तुम्ही तिला. पण मला खरंच जायचंय हो, म्हणून सांगणार आहे मी तिला तसं. बघा म्हणजे, पण मला नाही वाटत काही उपयोग होईल. आधी वाटतं मी जाते आत. काय चाललंय आजी? काही नाही, कामच. सॉरी आजी, आज खूपच उशीर झाला ना. बाळ काय करतोय? रडला असेल ना? अजिबात नाही, अगदी मजेत खेळतोय तो. पण आज खरंच खूप उशीर झाला. अहो काय करणार, ऑफिसमध्ये अचानकपणे मीटिंग ठरली. मग काय, फायली शोधा, रिपोर्ट बनवा. कल्पना, अगं तुला जरा काहीतरी सांगायचं होतं. बोला ना. अगं उद्यापासून 2 दिवस मी गावाला जाणार आहे आणि त्यामुळे तुला बाळाची दुसरी काहीतरी सोय करावी लागणार आहे. 2 दिवस? बापरे, खूप प्रॉब्लेम होईल हो माझा खरं म्हणजे. अगं एवढे कासावीस काय होतेस? 2-3 दिवसाचा तर प्रश्न आहे. हो पण प्रश्न आहेच ना. काय करायचं खरं म्हणजे तेच सुचत नाहीये मला आत्ता. ऑफिसमध्ये त्याला घेऊन जाणं शक्यच नाहीये माझ्याबरोबर. आणि आता तुम्ही नाही येत म्हटल्यानंतर मी ठेवणार कुठे त्याला? अगं आईकडे ठेव ना त्याला तुझ्या. तिच्यासारखी सुरक्षित जागा कुठेही नाही. अगदी व्यवस्थित सांभाळतील त्याला. माझ्या आई वडिलांचा विषय काढू नका परत पेठ्याची. माझं मी ठरवीन काय करायचंय ते. अगं पण काय करणार आहेस? खरं म्हणजे अजून काही ठरवलं नाहीये, पण रजा टाकेन. खरं म्हणजे त्या सुद्धा शिल्लक नाहीयेत आता. बघू, ठरवू काय करायचं ते. येऊ मी आता? झोप लागली नीट? अवंतिका, आर्यला नाही आणता येणार? नाही. नाही म्हणजे मी शक्यतो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही. नाजूक तब्येतीने त्याला पटकन इन्फेक्शन होतं. खूप पाहसं वाटतंय त्याला. तू आधी बरा हो, मग अमोल बरोबर कधीतरी पाठवेन मी त्याला. मी दलिया आणलाय घरनं करून. देऊ आत्ता? नाही आता नको, मग खाईन ना. शिवरामला सांग नक्की आणि आठवणीने मागून घे. इथे ठेवलाय. हा
आर्यला जेवायला घातलंस? हो, त्याला जेवायला घालूनच आले. आर्यचं जेवण म्हणजे एक उपद्व्यापच असतो. एक एक घास तोंडात नुसता धरून बसतो, गिळता गिळत नाही. काय झालं? नाही, मामा सांगायचं की लहानपणी मला अशीच सवय होती, जेवताना असाच त्रास द्यायचा होता. बरेचसे माझेच गुण घेतलेत त्याने.